हॅलो फ्रेंड्स, मी कोमल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता समर पण खूप वाढलेलं आहे, त्यामुळे म्हटलं कुठेतरी फिरायला जावं. तर त्यासाठी थंड हवेचं ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. म्हणून आम्ही इकडे फिरायला आलो. पण इथे रोज-रोज तेच-तेच पॉईंट्स नेहमी पाहायचे. त्यामुळे आम्ही म्हटलं ह्यावेळी काहीतरी वेगळ्या ठिकाणी काहीतरी फिरायला जाऊ. तर महाबळेश्वरमध्ये आम्हाला असं एक ठिकाण मिळालं. त्याचं नाव आहे आवास थीम पार्क. म्हणजेच आवास वर्ल्ड असं इथे आपल्याला पाहायला मिळतं. तर हे खूपच छान असं थीम पार्क त्यांनी क्रिएट केलेलं आहे. तर तुम्हाला जर तेच-तेच सीन जर पाहायचे नसतील आणि खूप जरा म्हणजे जसं की ॲडव्हेंचर टाईप किंवा काहीतरी वेगळं असं पाहायचं असेल तर तुम्ही नक्की येथे येऊन भेट देऊ शकता. तर महाबळेश्वरमध्ये येथे आवास वर्ल्ड पार्क, तर याची जी कॉस्ट आहे याची तुम्हाला पर अडल्ट ₹300 आणि किड्ससाठी ₹200 अशी येथे कॉस्ट आम्हाला पडली. त्यानंतर आम्ही येथे आतमध्ये तिकीट्स घेतल्या आणि तसेच आम्ही आतमध्ये एंट्री केली. तर जशी एंट्री केली तसेच तुम्हाला इथे पाहायला मिळते. तर इथे काही टाईपमध्ये स्टॅच्यूज वगैरे क्रिएट केलेले आहेत. तर तसंच काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजसुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळतील. तर आम्ही जसंच आतमध्ये एंटर केलं तसंच सानू तर लगेच खेळायलाच लागले. तर इथे जे काही आपल्याला हे स्टॅच्यूज वगैरे दिसतात त्याच्याबरोबर तर तिने जसं केलं तसं मी म्हटलं मीही करावं, म्हणून मीही करायला स्टार्ट केलं. आणि तसंच इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. त्याचबरोबर बघा जसं की हे वॉटरफॉल टाईपमध्ये इथे त्यांनी बनवलेलं आहे. आणि हे भिलार या गावामध्ये आहे, त्याच्यामुळे त्यांनी भिलार असं सुद्धा तिथे टाईप तसं वर्डिंगसुद्धा टाकलेलं आहे. आणि जसं तुम्ही आतमध्ये याल तसे पहा तुम्हाला खूप सारे स्टॅच्यूज दिसत आहेत, जसं की बॅटमॅन, त्यानंतर आपल्याला इथे स्पायडरमॅन, स्ट्रॉबेरीज, असे खूप सारे खूप छान छान असे स्टॅच्यूज तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर या ठिकाणी पहा इथे भिलार असं दिलेलं आहे आणि ह्याच्या मागे वॉटरफॉल असं होतं आहे. तर हे खूपच छान पाहायला मिळतं आहे. आणि जसे तिथे जे पण स्टॅच्यूज होते तसतसे सानू सेम तशा पोजेस करत होती. तिला खूपच हे आवडत होतं. आणि खरंच तुम्ही तुमच्या मुलांबरोबर जर तुम्हाला कुठे अशी ट्रिप प्लॅन करायची असेल तर हा जो आहे थीम पार्क हा तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. आणि महाबळेश्वरमध्ये तुम्ही गेलात आणि नेहमीपेक्षा जरा काहीतरी वेगळं करायचं असेल आणि खरंच लोकांनी जरा विचारलं पाहिजे व तुम्ही कुठे गेला होतात, तर तुम्हाला हे पार्क खरंच खूप छान आहे. महाबळेश्वरमध्ये ह्या पार्कमध्ये तुम्हाला खूप साऱ्या अशा ॲक्टिव्हिटीज आहेत. फोटोज क्लिक करण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत. हे पहा ना टेडी बेअर्सचं तिथेसुद्धा बसून खूप छान क्लिक करता येत आहे. त्याचबरोबर इथे खूप सारे असे शहामृगाचे पण स्टॅच्यूज क्रिएट केलेले आहेत. परत जे आपले वाईल्ड ॲनिमल्स आहेत त्याचेसुद्धा इथे स्टॅच्यूज तुम्हाला खूप सारे पाहायला मिळतील. आणि हे जे होतं ही जी ॲक्टिव्हिटी आहे त्याला आणखीन ₹50 तुम्हाला पे करावे लागतात. सो ऑटोमॅटिकली तिथे तुम्ही उभं राहिलत की असं वरती जातं. तर त्याचबरोबर पुढे एक हार्टचं पण हे होतं. सो आम्ही पण एक पोज तिथे क्लिक केली. देन इथे सानूचं तुम्ही पाहताय इथे खूप सारे पोजेस त्याप्रमाणे करताय. तर हे झालं. त्यानंतर होतं ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजचा टाईम. तर तुम्हाला हे जे 300 पर पर्सन होतं त्याच्यामध्ये तुमच्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजसुद्धा असतात. फक्त जर समजा त्याच्यामध्ये 2 ॲक्टिव्हिटीज एक्स्ट्रा आहेत तर त्यासाठी तुम्हाला ₹100 जर तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी करायचीच असेल तर तुम्हाला ₹100 एक्स्ट्रा पे करावे लागतात. जसं की एक झिपलाईन होतं आणि एक दुसरी ॲक्टिव्हिटी जिथे तुम्ही उभं राहिलात की असं तुम्हाला वरतीपर्यंत जाता येतं. ते खूपच छान मस्त वाटतं. आणि त्यानंतर पुढे आलो तर इथे पहा हे जे वॉटरफॉल होतं आहे इथे आणखी एक वॉटरफॉल होता आणि त्याचबरोबर इथे गोरिलाचे असे स्टॅच्यू क्रिएट केले होते. आणि त्याच्या आतमध्ये एक गुफा होती. तर आम्ही सुद्धा म्हटलं ट्राय करूया की आतमध्ये गुफामध्ये एक्झॅक्टली काय आहे आणि मध्ये असं वॉटरफॉल कसं काय होतं आहे. तर आम्ही पण निघालो या गुफेमध्ये. तर पहा तुम्हाला पाहायला मिळतं आहे की हे जसं जसं आपण गुफेमध्ये जातो आहे तसं तसं आतमध्ये कसं कसं म्हणजे काय काय एक्झॅक्टली आहे. तो इथे पूर्णपणे असा अंधार होता, थोडी भीती वाटत होती पण खूप छान वाटलं. मध्ये गेल्यानंतर इथे वॉटरफॉल होत होता. तर ते एक्झॅक्टली पाणी कुठून पडतं आहे वगैरे तर तिथे सगळं समजून येत होतं. आणि खूपच छान होतं ते गुफेचा एक्सपिरियन्स वगैरे. मला तर खूप छान वाटलं. तर जसं तुम्ही तिथून पुढे पुढे येत होती त्यानंतर हे बघा इथे हा या गुफेचा एंड होता. तर इथे तुम्ही बाहेर येऊ शकता या सेकंड ह्याच्यामधून. त्यानंतर मधोमध जे वॉटरफॉल होतं मध्येसुद्धा तिथे रस्ता होता आणि तिथून तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या पाण्याचाही तुम्हाला आस्वाद घेता येतो. त्यानंतर आम्ही थोड्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजसुद्धा ट्राय केल्या. तर हे पहा ह्या पण काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज होत्या. तर इथे त्यांनी तसं प्रोटेक्शनसाठी बाजूला जाळीसुद्धा लावलेली आहे. सो कसं किड्सने जर ही ॲक्टिव्हिटी जर केली तर त्यांनी म्हणजे तिथे पडायचे काही चान्सेस नाही आहेत. म्हणजे जरी असेल तरी पण थोडं सेफर साईड आहे. तर ह्याचबरोबर आपल्याला लहानपणीचे जे आपल्या ॲक्टिव्हिटीज होतात त्याचा पण आस्वाद इथे घेता येतो.
म्हणजे खूप सारं असं छान वाटतं. आपण लहानपणी जसं झुला वगैरे खेळायचो ते सुद्धा इथे आहेत. तर ते खेळून खूप छान म्हणजे खूपच छान असं वाटलं. तर मी आणि सानू हा इथे झुला वगैरे खेळलो आणि हे खेळून झाल्यानंतर परत आम्ही निघालो होतो थोडे म्हटलं ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज जरा करूया. आता इतके पैसे भरले तर त्याचप्रमाणे सगळ्या ॲक्टिव्हिटीजही करून घेतल्या पाहिजेत. तर सानूने तर लगेच स्टार्टच केलं होतं. तिने सगळे स्टॅच्यूज बरोबर क्लिक्स घेतले. त्यानंतर सगळ्या ज्या पण ॲक्टिव्हिटीज होत्या ती खूपच आनंदाने सगळ्या काही करत होती आणि तिला खूप छान वाटत होतं. म्हणजे जरा कसं आता तिला स्कूलला सुट्ट्या पण पडलेल्या आहेत आणि त्याबरोबर जरा थोडे ॲडव्हेंचर्स थोडे ॲक्टिव्हिटीज जरा तिला खूपच छान वाटलं इकडे येऊन. आणि हे झालं तर हे एकदाचे स्टॅच्यूज झाले ॲक्टिव्हिटीज झाले. त्यानंतर त्यांनी आणखीन एक म्हणजे जंगल सफारी असं सुद्धा एक त्यांनी बनवलेलं आहे. म्हणजे पहा फक्त 300मध्ये तुम्हाला इथे स्टॅच्यूज मिळतात. खूप सारे म्हणजे सेल्फीज क्लिक करण्यासाठी खूप सारे स्टॅच्यूज आहेत. त्याचबरोबर ॲक्टिव्हिटी खेळण्यासाठी आहेत आणि त्याचबरोबर एखादं असं जंगल सफारी म्हणजे असं बघण्यासारखं खूप त्यांनी आतमध्ये एक बनवलेलं आहे. तर आम्ही निघालो जंगल सफारीला. तर तिथेसुद्धा एक अशी गुफा होती. तर जसं आम्ही आतमध्ये जात होतो तसं असं थोडं सस्पेन्स वाटत होता. तर फर्स्ट टाईम मी आणि सानू तर थोडं घाबरलोच कारण की आम्हाला असं वाटलं मे बी ते भूत बंगला टाईपमध्ये असतात ना की अचानक कोणतं तरी भूत पटकन पुढे येतो. तर तसं तर काही नाही आहे. त्यामुळे आम्ही थोडं जरा मागेच थांबून राहिलो. तिथे खूप असा अंधार होता. मग हळूहळू थोडे थोडे पुढे गेलो. तर जसजसं पुढे गेलो त्यानंतर म्हणजे खूपच असं सरप्रायझिंग असं व्ह्यू आम्हाला पाहायला मिळाला. त्यांनी आता हा जो अंधार आहे हा फक्त थोडा ट्विस्ट आहे म्हणजे जरा घाबरवण्यासाठी. पण जसजसं तुम्ही पुढे जाल त्यानंतर त्यांनी असं लायटिंगमध्ये मध्यप्रकाशामध्ये इतकं छान असं जंगल सफारी त्यांनी क्रिएट केलेला आहे. म्हणजे तो व्ह्यू असं बघण्यासारखंच आहे. तर आता तुम्ही हा गुफेचा जो सीन आहे थोडा पुढे गेल्यानंतर बघा तुम्हाला पाहायला मिळेलच की त्यांनी किती आतमध्ये असं जंगल सफारी क्रिएट केलेली आहे. म्हणजे हे सगळं खेळून झाल्यानंतर जो एक म्हणतो ना आपल्याला काहीतरी पाहायला हवं असा हा एक खूप छान असा व्ह्यू क्रिएट केला आहे. तर बघा आता हा जंगल सफारीला स्टार्ट झालेला आहे. तर हे थोडं त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे यूज केलेले आहेत. त्याचबरोबर येथे तुम्हाला म्हणजे काही मशिनरी वर्क्स पण पाहायला मिळेल. पण असं रिअल असल्यासारखं वाटत होतं तिथे. त्यानंतर तिथे जे स्टॅच्यूज ठेवलेत ते असे हलत होते. म्हणजे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीजही करत होते. त्यामुळे असं खूप छान वाटत होतं. तर स्टार्टिंगलाच इथे आतमध्ये गेलो तर सगळ्यात पहिल्यांदा इथे बघा मोरांचं आपल्याला दृश्य पाहायला मिळतं. तर हे मोरांचे स्टॅच्यूज वगैरे होते. त्यानंतर थोडं पुढे गेलो तर त्यानंतर इथे बघा हिपोपोटामस त्यानंतर म्हणजे आपले जे वाईल्ड ॲनिमल्स वगैरे असतात जंगलामध्ये जे ॲनिमल्स असतात त्या सगळ्यांचे इथे स्टॅच्यूज वगैरे ठेवलेले आहेत. आणि म्हणजे थोडं जरा मशिनरी वर्क पण त्यामध्ये आहे. कारण की बघा ना त्यांचे हे जे तोंड वगैरे ते हलताना वगैरे दिसत आहेत आणि लहान मुलांना कसं त्यांना असं वाटत होतं की हे रिअलच आहेत. म्हणजे सानू थोडंसं जरा घाबरलीस की बाबा रिअल ॲनिमल्समध्ये आपण आलेलो आहोत. पण नाही हे खूप असं छान असं वाटत होतं म्हणजे असं रिअल असल्यासारखं. सो मुलांसाठी हा खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि मुलांसाठीच काय आपल्याला सुद्धा हे पाहायला मिळणं खूपच छान वाटत होतं. म्हणजे असं एकतर अंधारामधून जा इतकं पहिल्यांदा घाबरल्यासारखं होतं जसं की भूत वगैरे काही येतोय का काय. त्यानंतर मग परत पुढे गेल्यानंतर इतकं छान पाहायला मिळतं म्हणजे खूपच आम्हाला मजा आली. सो जसजसं आम्ही पुढे जात होतो तसतसे वेगवेगळे बघा ॲनिमल्स वगैरे पाहायला तुम्हाला मिळतील. आता पुढे आलो त्यानंतर हे टायगर्सचे वगैरे इथे व्ह्यूज ठेवलेले आहेत त्यांनी. टायगर्स त्यानंतर लेपर्ड चित्ता वगैरे इथे खूप सारे तसे प्राणी वगैरे त्यांनी क्रिएट केलेले होते. तर त्यानंतर बघा इथे पुढे डिअर वगैरे पण आहे हरिण आहेत. त्यानंतर मंकीजचा व्ह्यू आहे. त्यानंतर तिथे मला एक थोडं डिफरंट असं वाटलं म्हणजे तिथे जरा सापांचे वगैरे जे त्यांनी स्नेक्सचे हे केलेले होते ना स्टॅच्यू ते एकदम असं रिअलच वाटत होतं. म्हणजे ते बघताना असं वाटत होतं की खरोखरच तिथे समोर साप आहे की काय आणि आपण इथूनच बाजूने जातोय आणि पुढे बघतो तर तिथे सापाचे वगैरे इतके स्टॅच्यूज आहेत. म्हणजे अचानक आला तर काय करायचं. पण नाही हे सगळे स्टॅच्यूज होते ॲक्च्युली हे रिअलमध्ये नव्हतं. पण बघताना असं वाटत होतं की खरोखरच समोर आहे हा झाडावरती आहे किंवा असं जमिनीवरती आहे. त्यानंतर हे बघा हे तुम्हाला दुसरे आणखी काही पक्ष्यांचे वगैरे स्टॅच्यूज दिसतात. हे बघा सापाचं हे असं त्यांनी बनवलं होतं झाडावरती. त्यानंतर पुढे गेल्यानंतर इथे बघा लेपर्ड वगैरे तुम्हाला पाहायला मिळतोय. तर जसजसं तुम्ही असं पुढे पुढे जाताय तसं तुम्हाला वेगवेगळे ॲनिमल्स इथे पाहायला मिळतात. तर हे जे लेपर्ड्स वगैरे आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर मंकीजचे काही व्ह्यूज वगैरे त्यांनी दिलेले आहेत. लहान मुलं तर इतका एन्जॉय करत होते त्यांना खूप आवडत होतं. म्हणजे ते हौसेने असं विचारत होते की याला काय म्हणतात मम्मा याला काय म्हणतात.
हे का असतं? हे डेंजर असतं का? की ह्याला हे कशामध्ये येतं? पेट ॲनिमलमध्ये येतं की वाईल्ड ॲनिमलमध्ये? म्हणजे एक वेगळीच त्यांना उत्सुकता वाटत होती. त्यानंतर हे बघा इथे शहामृग वगैरे बनवलेले होते आणि तेही असे हालत होते. मान वगैरे त्यांची अशी हालत होती. तर खूप छान वाटत होतं. इथे काही थोडे हरणांचे असे हरण वगैरे असे बनवले होते. त्यांचं असं जसं की म्हणतात ना तसं त्यांनी हे बनवला होता. तर इथे असं चोरून चित्ता असं बघतोय असं. की समोर त्याचा एखादा म्हणतो ना, की छोटासा प्राणी आहे आणि त्याला आता त्याला पकडायचं आहे. तसा त्या सिनारिओमध्ये त्याला तिथे दाखवला होता. त्यानंतर हे बघा साप, त्यानंतर मुंगूस त्यांचे पण असे काही रिॲलिटी सनू टाईपमध्ये असे किती स्टॅच्यूज स्नेक तिथे आहेत ना. बनवलेले होते. तर म्हणजे याच्यावरून आपल्याला मुलांनाही थोडं शिकवता पण येतं, की बाबा हे बघा हा हा जो प्राणी आहे तो ह्याच्यावरती डिपेंडेंट आहे. सो म्हणजे प्रत्येकजण कोणा ना कोणावरती डिपेंडंट असतो. तसंच प्राण्यांचंही असतं. सो सेम त्या टाईपमध्ये म्हणजे कुठे लर्निंगसारखा सुद्धा प्रकार होता आणि एक असं खूप छान असं बघण्यासारखंही व्ह्यूज होतात. तर जसजसे तुम्ही पुढे बघताय तसं-तसं पहा तुम्हाला वेगवेगळं असं पाहायला मिळेल. तर हे सगळे आता नंतर पक्षी वगैरे त्यांचे काही व्ह्यूज होते. तर त्यानंतर बघा इथे लायन वगैरे लायनचं ओन्ली स्टॅच्यू तिथे दिलेलं होतं त्यांनी तशी म्हणजे मूर्ती टाईपमध्ये तसं घडवलेलं होतं. त्यानंतर इथे पक्षी वगैरे, पक्ष्यांचे वगैरे इथे तुम्हाला काही सिनारिओज दिसतील. पण ते म्हणजे ओरिजिनलमध्ये जेव्हा तुम्ही बघता, तेव्हा इतकं छान वाटतं ना ते दृश्य. खूपच छान, खूपच असं मस्त असं वाटत होतं. आम्हाला तर इथे गेल्यानंतर खूपच छान वाटलं. असं वाटलं म्हणजे फुल पैसा वसूल आहे, की तुम्ही ठीक आहे 300 पर पर्सन देत असाल, बट इट्स व्हेरी नाईस. खरंच म्हणजे ते त्याच्यामध्ये तुम्ही पहा ना, तुम्हाला सेल्फी क्लिक्स आहेत, सगळे स्टॅच्यूज पाहायला मिळत आहेत. त्यानंतर वॉटरफॉलसारखं त्याचा एन्जॉय घेता येतोय. त्यानंतर ॲक्टिव्हिटीज आहेत आणि देन लास्टला जंगल सफारी. वॉव! खूपच छान. त्यानंतर इथे पहा, इथे तुम्हाला क्रोकोडाईल्स वगैरे पाण्यामध्ये दिसतात आणि त्याही सुद्धा अशा हलत होत्या, हुशार वगैरे. असं म्हणजे असं ओरिजिनलसारखंच त्यांनी असं झू सेम बनवलं होतं. म्हणजे असं हे पाहिल्यानंतर असं बाहेर जाण्याची इच्छाच होत नव्हती. जसं तुम्ही पुढे जाताय, तसं वेगवेगळं असं काही-काही तिथे रिअल असं असल्यासारखं काही-काही वाटत होतं. आम्हाला तर खूपच छान वाटत होतं. आम्हाला थोडं तरी इथून पुढे बाहेर जायलाच नको. म्हणजे हे सगळं बघतच राहावं. इतकं छान असा तो नॅचर त्यांनी तिथे क्रिएट केलेला होता. तर हे पहा, हे सगळे तुम्हाला मगर वगैरे इथे क्रोकोडाईल्स वगैरे इथे दिसतायत. त्यानंतर इथे बघा बगळे वगैरे दिसतायत. तर तो सगळा इथे व्ह्यू दिसतोय. म्हणजे पूर्ण असं जंगलचा व्ह्यू आपण म्हणतो ना, तसा इथे क्रिएट केलेला होता. सनू बघा लुक एट हळू-हळू हियर. आम्ही असं पुढे-पुढे जात होतो तसं-तसं वेगवेगळं. त्यानंतर हे बघा बिअर वॉव! ते पण खूप छान वाटत होतं आणि तो सुद्धा असा हालत होता. तर मुलं अशी त्याकडे बघतच होती. अरे, आता हा आपल्याकडे येतोय की काय? तर खूपच छान असं बिअर वगैरे तिथे बनवले होते. त्यानंतर बिअरचे छोटे बच्चू ते पण तिथे असे त्यांनी असं क्रिएट केले होते. तर खूप छान असं वाटत होतं ते पाहताना. हां, तर हे जे बिअर वगैरे हे झाले, त्यानंतर परत नंतर परत मंकीजचे पण सीन होते. हे बघा छोटे-छोटे बिअर्स ते पण किती क्यूट बघा ना, खूप छान असे वाटत होते. हा छोटा बिअर तिथे बाजूलाच लावलेला आहे त्यांनी. म्हणजे असं खूपच असं छान असं वाटत होतं. त्यानंतर हे पहा मंकीजचे सिनारिओज वॉव! खरंच खूपच छान असं हा सिनारिओज वाटत होते. पक्ष्यांचे वगैरे आणि त्यानंतर पहा तिथे असं म्हणजे छोटे-छोटे असे दगड ठेवले होते आणि त्याच्यावरून आपल्याला पास होऊन पुढे जायचं होतं. म्हणजे खूप छान असं वाटत होतं. असं होतं जसं की आपण म्हणजे एखाद्या जंगलामध्येच आहे आणि तिथून आपण त्याच्यामधून खडकांमधून वगैरे चालतोय. त्यानंतर नदी आहे. असं हळू बघा ना, असं पाण्यासारखं गुफेमधून जसं खूप छान असं गुफा त्यांनी तिथे क्रिएट केलेली आहे आणि आपल्याला खरंच ते पाहून इतकं छान वाटतं ना, म्हणजे खूप छान अशी त्यांनी गुफा वगैरे मस्तच अशी बनवलेली आहे. तर ह्यानंतर पहा परत दुसरे पण अजून खूप सारे असे प्राण्यांचे असे दाखवलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला व्ह्यू. तर बघा हे अशा पद्धतीने जसं सानूने तिचे पप्पा परत कसे निघाले, तर तशा टाईपचं तुम्हाला तिथे असं जायचं होतं. म्हणजे पूर्ण असं जंगलसारखं जसं वाटत होतं. बघा ना असं बाजूने सगळं असं पाणी वगैरे पडतंय आणि असं असं वाटतं की बाजूला तिथे मगर आहे आणि आपण तिथून मधूनच त्या पाण्यातून निघालो तिथे डोंगरावरून. असं इतकं छान असं सिनारिओ वाटत होतं तिथे. त्यानंतर जसं तुम्ही पुढे याल तसं बघा छोट्या-छोट्या पक्ष्यांचं सुद्धा तिथे आहे. तिथे बगळे वगैरे दाखवलेले आहेत, झाडे आहेत, परत असं पाणी वगैरे वरतून पडतंय. असे काहीतरी सिनारिओज वगैरे दाखवलेले आहेत. हे बघा हे शहामृग, उल्लू वगैरे म्हणजे सगळ्यांचे सिनारिओ तिथे दाखवलेले आहेत.
तर तुम्ही जर महाबळेश्वर यायचा प्लॅन करताय आणि तुम्हाला म्हणजे असं सेम या ते व्ह्यूज पाहण्यापेक्षा काहीतरी वेगळं असं करायचं असेल की ज्याच्यामध्ये म्हणजे व्ह्यूजही पाहायचे आहेत, त्यानंतर म्हणजे पिक्चरसुद्धा क्लिक करायचं आहे, एन्जॉयसुद्धा करायचं आहे, ॲक्टिव्हिटीज, तर ही जागा तुमच्यासाठी बेस्ट आहे. सो अशा प्रकारे आम्ही आमचा पूर्ण दिवस येथे घालवला. जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही नक्की महाबळेश्वरमध्ये भिलार या ठिकाणी येथे व्हिजिट द्या. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सो तुम्हाला माझे असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. थँक्यू.